जय जय रघुवीर समर्थ। भक्तांनो, वाघ पाळा, सिंह पाळा किंवा विषारी साप पाळा, परंतु काही लोक सुधारतील हा गैरसमज मात्र कधीच पाळू नका। नेहमी स्वतःशी एकनिष्ठ रहा, सगळीच कामं होतील। कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच किंमत असते। मित्रांनो, देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र खूप मोठं देतो। संकटाचा काळ हा ठरलेला असतो, तो कधीच कोणाकडे मुक्कामाला येत नाही। उजेडात नवीन माणसं आली की अंधारात साथ देणाऱ्यांचा नेहमीच विसर पडतो। त्यामुळे मित्रांनो, विश्वास सगळ्यांवर ठेवा, पण सावधपणे ठेवा। कारण कधी कधी स्वतःचे दात पण जीभ चावत असतात। मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नाती खूप असतात पण कोणीच कोणाचं नसतं। खरं तर फक्त एकच नातं असतं, ते म्हणजे नवरा आणि बायकोचं। देवाकडून असलेली आशा कधी सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवू नका। मित्रांनो, चांगलं जरूर बना, परंतु पुरावा देण्याची चूक मात्र कधीच करू नका। मित्रांनो, अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका ज्यांचं वागणं वेळेनुसार बदलतं, पण अशा लोकांवर मात्र नेहमीच विश्वास ठेवा जे तुमची वेळ बदलली तरीही तुमची साथ कधी सोडणार नाहीत। मित्रांनो, पोटा पाण्यापुरता स्वार्थ हा जरूर असावा, पण कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल एवढंही माणसानं स्वार्थी नसावं। आजच्या दुनियेमध्ये किंमत माणसाला नाही, तर किंमत खरी पैशाला आहे। किंमत ही बाह्य सौंदर्याला आहे, तर मनाच्या सौंदर्याला नाही। किंमत ही चांगल्या किमतीच्या कपड्याला आहे, तर साधेपणाला नाही। किंमत ही देखावा करणाऱ्या माणसांना आहे, साधेपणाने जगणाऱ्याला नाही। किंमत ही खोटेपणाला आहे आणि खरेपणाची किंमत आजच्या काळात शून्यच आहे। किंमत फक्त चमकत्या हिऱ्याला आहे, दगडातून कोरलेल्या किमती गोष्टींना नाही। मित्रांनो, किंमत फक्त किमती दिसणाऱ्याला आहे, मुळात किमती असणाऱ्याला नाही। म्हणूनच मित्रांनो, या दुनियेच्या मनाप्रमाणे जर का आपण राहिलो तर नक्कीच आपण धोका खाणार आहोत। म्हणून मित्रांनो, जे सत्य आहे त्या सत्याच्या पाठीमागे आपण नक्कीच उभं राहायचं। ज्याला खरी किंमत आहे त्यालाच आपण किंमत द्यायची, आणि एवढंच जर आपण केलं तर आपल्या आयुष्याचा प्रवास हा नक्कीच उत्तमाचा होईल। मित्रांनो, कोणाला धोका देऊन मजेत राहू नका, कारण आयुष्यात धोका खायची वेळ स्वतःवर सुद्धा येऊ शकते। हे आरामाची चटक लागलेला माणूस व्यसनी माणसापेक्षाही भयंकर असतो। दुनियादारी कळायला वेळ लागतो, पण जेव्हा दुनिया कळते तेव्हा माणूस स्वतःमध्येच खुश राहायला शिकतो। मित्रांनो, फक्त नीतिमत्ता साफ ठेवा, प्रत्येकाचेच दिवस बदलत असतात। माणूस रुसतो तिथेच जिथे त्याचं सर्वात जास्त प्रेम असतं, आणि माणूस फसतो तिथेच जिथे त्याला स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो। मित्रांनो, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपून जातो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो। थेंब तर तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो। म्हणूनच सोबत कोणाची आहे याला फार महत्त्व असतं। म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पोळा बांधला, वाण नाही पण गुण लागला। मित्रांनो, सहवासाचा आनंद हा पैशात मांडता येत नाही। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेवढे मोठे आपले स्वप्न तेवढ्याच मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं। लोक हे बोलतात, लोक ते बोलतात, पण आपण मात्र दुसऱ्यांचाच विचार करत बसतो
आणि लोक असतात कशाला? त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय तेच कळत नाही आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघतात. मित्रांनो, माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तकं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला भेटलेली माणसं. आयुष्यातील काही क्षण एकांतात घालवत जा, कारण मित्रांनो, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकांतातच मिळून जातात. आपल्या एकटेपणातच आपला संवाद फक्त आणि फक्त हा स्वतःशी होत असतो. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देण्याचं कार्य करते, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. मित्रांनो, आकाशाला गवसणी घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका. उद्या तुम्ही यशस्वी झाल्यावर हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगायला लागतील. मित्रांनो, माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात मिसळून गेलं की त्या दुःखाला सुखाची चव येते. सुख आणि दुःख हे दोन पाहुणे आहेत. आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख हे समानच असते. फक्त आपण सुखात दुःखाचा विचार करत बसतो आणि दुःखात सुखाचा विचार करत बसतो. म्हणूनच कोणत्या स्थितीत माणसाला चांगलं वाटत नाही. सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात. मित्रांनो, माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेन, आणि पैसा म्हणतो तू आधी प्रयत्न तर कर, मगच मी तुझ्याकडे येईन. मित्रांनो, झालेल्या गोष्टीचा विचार करू नका. भविष्याची स्वप्ने न बघता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. यशस्वी होण्यासाठी अपयश आवश्यक आहे, कारण पुढच्या वेळी काय करू नये आणि काय करावे हे अपयशातूनच आपल्याला समजते. मित्रांनो, आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर स्वतःची दुःख इतरांना सांगत बसू नका. आयुष्यात दुःखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही, अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही. हृदयावर मिळणारे घाव सहसा सहन करता येत नाहीत आणि कडू गोड आठवणींना बऱ्याचदा दहन करता येत नाही. मित्रांनो, आम्ही खूप सुखात आहोत असं मुद्दामून सांगावंच लागत नाही. वेगवेगळ्या मुखवट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो. आपल्यामुळे दुसऱ्यांना दुःख होईल असं कधीही वागू नका. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख उरलेच नसते, आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळले नसते. मित्रांनो, सुखानंतर दुःख येत असतात आणि दुःखानंतर सुख येत असतात. सुख दुःख असतात ती वाटून घेण्यासाठी, यश अपयश असतात ती पुढे जाण्यासाठी, आई वडील असतात आपल्याला संस्कार देण्यासाठी, मित्र मैत्रीण असते आपल्या जीवनभराच्या साथीसाठी, आपल्यावर संकटे येत असतात ती मैत्रीची पारख करण्यासाठी, आपल्यावर दुःख येत असतात ती मैत्री ओळखण्यासाठी, आणि जीवनाची ऋणानुबंध असतात मैत्री निभावण्यासाठी. म्हणून मित्रांनो, परिस्थिती कोणतीही असो, ती परिस्थिती आपल्याला आपली माणसं कोण आहेत आणि परकी कोण आहेत हे सांगून जाते. मित्रांनो, खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात. मित्रांनो, ज्यांनी एकटेपणाचे दुःख सहन केले आहे त्यांनाच या जगातील नात्यांची किंमत समजते, कारण गोडपणा फक्त मसालेदार जेवणानंतर येतो. माणसाला
दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे त्याला आयुष्यात भेटलेली माणसं. मित्रांनो, समर्थ म्हणतात, तुम्हाला लागलेलं कोणतंही व्यसन सोडा, म्हणजेच तुम्हाला शांती मिळेल. आणि व्यसन जर लावायचंच असेल तर भक्तीचं व्यसन लागू द्या, भक्तीची झिंग येऊ द्या, नामस्मरणाचं व्यसन तुम्हाला लागू द्या. समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच वारा आहे, मीच पाणी आहे, आकाशही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावरही मी सामावलेला आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि मी कुठेही जाणार नाही. मी सदैव तुझ्या सोबत आहे. मित्रांनो, समर्थ म्हणतात, या आयुष्यात जेव्हा तुमचा मीपणा सोडाल तेव्हा तुम्ही खूप मोठे व्हाल. तुमच्या जीवनापेक्षा मौल्यवान काहीच नाही, याचं भान नेहमी ठेवा आणि कुटुंबाला वेळ द्या. मित्रांनो, आपल्या घरातील तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर होत असतो आणि घरचं आनंदी वातावरण आपल्याला कामासाठी नेहमीच प्रोत्साहित करतं. मित्रांनो, एक गोष्ट करा, स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या, कारण ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. आपण उद्या सुखी नसू याची पण गॅरंटी नाही, तरी आपण उगाचच भविष्याच्या चिंतेत असतो. देवाने प्रत्येकालाच जन्म दिला आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या पोटाची व्यवस्था आई मार्फत परमेश्वराने केली होती. समर्थ म्हणतात, ज्यांनी ज्यांनी या जीवनामध्ये माझा हात पकडला आहे त्यांना जीवनात दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ कधीच येणार नाही. आणि मित्रांनो, हेच खरं आहे. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही समर्थांच्या चरणाशी जाता, समर्थ तुमचा हात पकडतात, तुमच्या संकटात तुमच्या सोबत असतात. आणि ज्या वेळेस समर्थ आपल्या सोबत असतात तेव्हा दुसऱ्या कुणाच्या पायाजवळ जाण्याची गरज आपल्याला कधीच पडणार नाही. कारण मित्रांनो, समर्थांपेक्षा श्रेष्ठ दुसरा कुणीच नाही. समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, तुम्ही खूप सुखी व्हाल. या जीवनात नवीन नातं बनवणं खूप सोपं आहे, पण जुनी नाती टिकवणं खूप अवघड आहे. मित्रांनो, आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे, तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका आहे. हातावरील रेषेत लपलेले भविष्य बघू नका. उठा आणि त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. मित्रांनो, जीव निघून गेल्यानंतर आपलं शरीर हे स्मशानामध्ये जळलं जातं, पण आपली जेव्हा फसवणूक होते तेव्हा आपण मरणाच्या आधीच जिवंतपणी जळत असतो. समर्थ म्हणतात, ही वेळ सुद्धा एका तराजूप्रमाणे आहे. आपल्या वाईट वेळेत आपल्या माणसांचं आणि परक्या माणसांचं वजन दाखवून देते. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही काम तुमच्या जीवनापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी खूप नोकऱ्या आहेत, पण त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हाती घ्या, त्यासाठी आग्रह करा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा मोठ्यांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर कधीच घेऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे खर्च आटोपशीर ठेवा. मित्रांनो, तुमच्या जीवनापेक्षा मौल्यवान काहीच नाही, याचं भान ठेवा. स्वतःच्या उणीवा दूर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा, कारण कोणताही मनुष्य सर्व गुण संपन्न कधीच असू शकत नाही. मित्रांनो, आपल्या कमतरता दूर करून चांगल्या गोष्टींचा शोध घेणे हे गरजेचे असते. हीन भावनांना जवळ केल्यास
मनात नकारात्मक भाव निर्माण होतो. मित्रांनो, पहिलं घरं कच्ची असायची आणि नाती पक्की असायची, पण आता घरं पक्की झाली आहेत आणि नाती मात्र कच्ची झाली आहेत. आपलं दुःख कधीच कमी होत नसतं, फक्त ते दुःख सहन करायची सवय आपल्याला झालेली असते. मित्रांनो, जोपर्यंत आयुष्यात ठोकर लागत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर नेहमीच गर्व असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्वाचे घर नेहमीच खाली असते. त्यामुळे तुमच्याकडे कितीही धनदौलत असू द्या, कितीही संपत्ती असू द्या, कधीही गर्व करू नका. जेव्हा कोणी इतर लोक आपल्याला फसवतात तेव्हा आपण त्यांच्याशी भांडतो, पण जेव्हा आपलीच आपल्याला फसवतात तेव्हा आपण शांत होतो. मित्रांनो, उंचीवर तेच पोहोचतात जे दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्येच बदल करतात. ज्या व्यक्तीचे विचार आणि ज्या माणसाचे हेतू चांगले आणि स्पष्ट आहेत, नक्कीच देव त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी रूपात मदत करतच असतो. मित्रांनो, हे कलियुग आहे. इथे लोक इतरांच्या सुखापेक्षा स्वतःच्या समस्यांवर कमी दुःखी असतात. काळानुसार बदलणं खूप महत्त्वाचं आहे, कारण वेळ आपल्याला नेहमीच बदलायला शिकवते, पण थांबायला मात्र कधी शिकवत नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य कधीच आनंदी नसतं, ते आपल्याला आनंदी बनवावं लागतं. जर देवाने तुमच्याकडून ते काही घेतलं असेल जे तुम्ही गमावण्याची कल्पना देखील करू शकत नव्हता, तर मित्रांनो, समजून जा की देव तुम्हाला नक्कीच ते देणार आहे, ज्याची कल्पना देखील तुम्ही कधीच केलेली नव्हती. मित्रांनो, विचारात असताना माणूस आजारी पडल्यावर तोच माणूस शुद्धीवर आल्यानंतरही बेशुद्धच असतो. सर्वांना चांगलं समजणं आता सोडून द्या, कारण लोक जशी दिसतात तशी नसतात. त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. मित्रांनो, हे जग किती विचित्र आहे. खोटं बोलल्याने नाही तर सत्य बोलल्याने नाती तुटली जातात. आपण नेहमीच चुकीची व्यक्ती पहिल्यांदा पसंत करतो आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्या लोकांचा त्याग करतो. मित्रांनो, आजकाल लोक मनापासून दिल्या जाणाऱ्या सन्मानाने कधीच खुश होत नाहीत, तर त्यांना त्यांच्या दिखाऊपणाच्या खुशामतीचा खूप अभिमान वाटतो. अनेकदा महान लोक होण्याच्या नादात तुम्ही माणूस व्हायला विसरता. मित्रांनो, खोटं किती विचित्र असतं ना. स्वतः सांगितलं तर छान वाटतं आणि जेव्हा इतर सांगतात तेव्हा मात्र आपल्याला राग येतो. आपल्या आयुष्यात अडचणी येतात तेव्हा दुःखी होऊ नका, कारण कठीण भूमिका नेहमीच चांगल्या अभिनेत्याला दिल्या जातात. मित्रांनो, वर्षानुवर्षांचं शिक्षण आपण घेत असतो, पण स्वतःवर प्रेम कसं करावं हे कुणीही आपल्याला कधीही शिकवलेलं नसतं आणि म्हणूनच ते खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही अपयशी असता, गरीब असता, तेव्हा तुमच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही, पण जेव्हा तुम्ही यश प्राप्त करता तेव्हा सर्वच लोक तुमच्याकडे यायला लागतात. त्यासाठी मित्रांनो, लोकांचा पाठलाग करू नका, तर तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. मित्रांनो, लोक तर तुमच्या जीवनात येतात आणि जातात सुद्धा, पण ध्येयप्राप्ती हा एकमेव उद्देश तुमच्या डोळ्यासमोर असू द्या आणि त्यामुळे योग्य लोक तुम्हाला नक्कीच मिळतील. मित्रांनो, ज्या दिवशी तुम्हाला कळेल की चांगले काम केल्याने मानसिक शांती मिळत असते किंवा तुम्ही वाईट कर्म करणे आजपासून सोडून द्याल. मित्रांनो, साहस म्हणजे
फक्त पुढे जात राहण्यासाठी आपल्याकडे शक्ती नाही, तर साहस म्हणजे तुमच्याकडे शक्ती नसतानाही तुम्ही पुढे जात राहणं. मित्रांनो, दिवसाअखेर मी मानसिक शांती अनुभवू शकतो, कारण माझे हेतू खूप चांगले असतात. माझं हृदय नेहमी स्वच्छ असतं आणि असंच माणसाने जीवन जगलं पाहिजे. मित्रांनो, यशस्वी लोक आपल्या निर्णयांमुळे जग बदलवून टाकतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने स्वतःचेच निर्णय बदलून टाकतात. इतरांनी तुमच्यावर प्रेम करायला हवं म्हणून स्वतःला कधीच बदलू नका. तुमचा नैसर्गिक स्वभाव जो आहे त्या स्वभावाचा स्वीकार करा. मग तुम्ही तुमच्यावर योग्य लोक नक्कीच आकर्षित करू शकता. मित्रांनो, रोज आपल्याला त्या ध्येयासाठी योग्य असणारे काम न चुकता करत राहायचं आहे आणि हेच आपल्या यशाचे खरे रहस्य आहे. मित्रांनो, तुमचा वेळ तुमचं जगणं सुधारण्यासाठी द्या, कुणाला जीव लावण्यासाठी किंवा एखाद्याला आनंदी ठेवण्यासाठी नाही. काट्यांनी भरलेल्या रस्त्याने जाताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची, पण समोरून पाय नसलेला व्यक्ती येताना पाहून मला जाणीव झाली आपण खूप भाग्यवान असल्याची. मित्रांनो, देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्यात खरंच खुश राहायला शिका. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.